नमस्कार. माझे नाव मोहन लक्ष्मण दाते, रिटायर पोलीस, सोने सांगवी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. व्हिडिओ आपण याकरता देत आहे की मला जवळजवळ 2 महिन्यापासून इथं गॅप होता. मी बरेच पुन्हा मलटण किंवा रांजणगाव, पुण्याला 3-4 ठिकाणी म्हणजे असं जवळजवळ 2 महिने औषधोपचार घेत होतो. काही ठिकाणी एक्सरे वगैरे काढले, काही MD डॉक्टरच्या पण त्यांच्या हे घेतल्या, दवाखान्यात जाऊन आलो. त्याच्यानंतर त्यांचे बी थोडे औषधोपचार घेतले, परंतु मला सर्वसाधारण 2 महिन्यामध्ये कुठलाही असा म्हणावा असा फरक पडलेला नाही. परंतु आपले इथले शिरूरचे आयरे सरांच्या इथं आमचे थोडे दोस्ताच्या परिचयाने यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी फक्त हे IFT मशीन आणि ह्या दुसरे एक मशीन, या मशीनद्वारे 7 ते 8 दिवसामध्ये माझा पूर्ण आजार म्हणजे 99% आजार क्लिअर केला आणि एकदम कमी पैशामध्ये. आणि सरांची जी औषधोपचार देण्याची जी पद्धत आहे ती एकदम क्लिअर आहे आणि पैसे एवढे नाही आहेत. दुसरी गोष्ट त्रास नाही आहे, ॲडमिट राहायला नको, कुठं फोटो काढायला नको, गोळी इंजेक्शनचं वगैरे काहीही नको. हे आपले विजिथेरपी म्हणून आहे, याच्यामधून नसातं. तर मला पहिल्यांदा माझा त्रास हा होता की पूर्ण बोटांना उजव्या हाताच्या 24 तास मुंग्या येत होत्या. त्या मला कुठेही 2 महिन्यामध्ये थांबल्या नाही. त्याच्यानंतर त्याचा कोपरामध्ये पूर्ण सांधा कायमचा चमकत होता. त्याच्यानंतर हा जो आहे हा खवटा पाठीमागून पूर्ण हे जे आहे आपला फरा जो म्हणतात बॅग, हा हाडूक हे मोठं हे पूर्ण चमकत होतं. मी बऱ्याचशा ठिकाणी औषधोपचार घेऊन काही मला समाधानकारक म्हणण्यापेक्षा क्लिअर वाटलंच नाही. आणि एक 8 दिवसापूर्वी 8-10 दिवसापूर्वी मी सरांकडे इथं स्टेटमेंट घेतलं, हे विजिथेरपी वगैरे आणि त्यांचं जे औषधोपचार करण्याची पद्धत आणि एकदम आपल्या सर्वसाधारण माणसाला परवडेल असे आणि एकदम चांगल्या प्रकारे सेवा मिळाली आणि व्यवस्थित माझा आजार पूर्ण बरा झाला. आत्ता मी सध्या 99% क्लिअर आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की सर्वसाधारण आपल्याला पुढं शेतामध्ये किंवा इकडं तिकडं काम करताना होताना बाकीचे आपण लगेच दवाखान्यात जातो तर डॉक्टर साहेब सांगतात ते एक्सरा काढा किंवा फोटो काढा किंवा हे तपासण्या करा. तर ह्या सर्व आपल्या योग्यतेनुसार ठीक आहे, परंतु आपण या हॉस्पिटलमध्ये एक वेळेस भेट द्यावी आणि पाहावं. एखादा दिवस औषधोपचार घेऊन आपल्याला कितपर्यंत फरक पडतो हा आपण पूर्ण स्वतः खात्री करावी. त्याच्यानंतर पुढं असं हे करावं, असं याकरता मी आपल्याला हे जे निवेदन देतो सांगत आहे. बरं सर, मी डॉक्टर विपुल आहिरे, VIP मॅजिकल फिजिओथेरपी क्लिनिक आपल्या शिरूरमध्ये आहे. तर मला हे प्रश्न विचारायचा, तुम्ही जेव्हा माझ्याकडे आले होते तर तेव्हा त्रास जो आता तुम्ही आम्हाला सांगितला, पण तो सहन होत होता की जास्त होता की एवढं काही नव्हतं? नाही, बिलकुल सहन क्षमतेच्या बाहेरचाच होता. म्हणून मी इथं सोने सांगवीमध्ये राहत असताना मी पुण्याला याकरता गेलो की इथं औषधोपचाराची सोय नाही किंवा आपल्याला पटत नाही, म्हणून मी मोठ्या दवाखान्यात गेले होते. बरं, जेव्हा तुम्ही मोठ्या दवाखान्यात गेले, औषधोपचार घेतले, नावाजलेल्या डॉक्टरांकडे गेले, तुम्हाला फरक काही जाणवला नाही, पण जेव्हा तुम्ही इथे आलात तर माझं वय पाहून, आपलं क्लिनिक पाहून आणि आपली बिना औषध बिना गोळ्या कसं काय बरं होईल असं काही तुम्हाला संशय आला होता का? हो, याच्याबद्दल जरा थोडा प्रश्नचिन्ह आहे. कसं आहे की मी जे गोळी औषध घ्यायचे पुण्याला, तर गोळी किंवा इंजेक्शनची पॉवर आहे तोपर्यंतच माझे हात थांबणे किंवा मुंग्या थांबणे हा जो त्रास थोडा कमी व्हायला. परत चालू. आता इथं ज्यावेळेस मी आपल्याकडे आलो म्हणजे आयरे सरांच्या हॉस्पिटलमध्ये आलो, इथं जे पाहिलं तर इथं गोळ्या इंजेक्शन तर काहीच नाही. सर्वसाधारण तेल मालिश पण नाहीये, फक्त काय होतंय मशीन होतं आणि व्यायाम मशीन आणि व्यायाम. तर तुम्ही पेशंट पाहिले का? आणि मी ज्यावेळेस येत होतो 2-2, 3-3 तास नंबर लावायचे, पेशंट यायचे. इकडले सुरूच्या बाजूचे होते, नगरकडून आलेले होते, इकडे दौंड साईडचे होते, थोडे आमच्या इकडल्या भागातून तर येतातच पेशंट येतात. बरेचसेच वयस्कर बी लोक आणि माझे बी वय थोडं जास्तच आहे, म्हणजे 62-63 वय वाटत नाही या वयामध्ये. म्हणजे हॉस्पिटलचं पोझिशन पाहून मला बी जरा शंका आली होती, परंतु पावा या विचाराने मी एक पहिल्या दिवशी मला 10 ते 12% आराम पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कसा फरक पडत गेला तुम्हाला? तर 2-3 दिवस केल्यानंतर मला 20-25%
4थ्या 5व्या दिवशी 50%च्या पुढे गेला आणि 7व्या 8व्या दिवशी एकदम 99% म्हणजे आज मी क्लिअर आहे. क्लिअर आहे. जर तुम्हाला हा पत्ता जर भेटला नसता तर आता काय डोक्यात काय होतं तुम्ही? आता डोक्यात आमच्या असं होतं की बा पुण्याला त्यांनी सांगितलेलं होतं ऑपरेशन वगैरे करावं लागेल किंवा तुमचा घरचा विचार घेऊन तुम्ही या असं वगैरे. त्या लेवलचा त्रास होत होता का खरंच? त्या लेवलचाच होता आणि म्हणजे तुम्ही डॉक्टरने सांगितलं असतं समजा आपल्याकडे होऊ नये पण आपल्याकडे फरक पडला नसता फरक तर पडला त्यांनी नसता. जर तुम्हाला ऑपरेशन सांगितलं असतं तर तुम्ही आता ऑपरेशन केलं असतं का? म्हणजे हो, तयारी- ऑपरेशन करावंच लागलं असतं कारण त्रास असा आहे की बा त्रास तर माणूस 24 तास कुठला त्रास सहन करू सण आणि तुम्हाला कधी त्रास कमी वाटायचा? झोपल्यावर, बसल्यावर, उभं नाही राहिल्यावर? नाही नाही कंटिन्यूस त्रास होता. झोपलेत तरी हाताला मुंग्या यायच्या आणि काही ज्या या हाताची हालचाल होईल त्यावेळेस कोपर आणि खवटा कंटिन्यू दुखायचा. कंटिन्यू दुखायचं. जेव्हा तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा आले होते मी बोललो की काय 10 दिवसाच्या आत होऊन जाईल बरं, तेव्हा तुम्हाला असं तुम्ही माझ्याकडे बघत होते अरे कसं काय म्हणजे एवढे मोठे मोठे डॉक्टर झाले आणि हे आता नवीनच वाटतात पण कसं काय होऊ शकतं असं तुमच्या चेहऱ्यावर दिसत म्हणजे होतं? गोळी इंजेक्शन नसताना हा, एवढे आपण गोळी मोठे मोठे इंजेक्शन वगैरे घेतले किंवा गोळ्या खाल्ल्या त्याच्यात इंजेक्शन वगैरे घेतलेलं? घेतलेले. हा. इंजेक्शन घेतले, तपासण्या केलेल्या आहेत, त्याचे एक्सरे वगैरे काढलेले आहेत. आपल्याकडे कोणकोणते त्रासाचे पेशंट तुम्ही पाहिले का तुमच्या वेळेत नव्हते कोणी? नाही भरपूर येत होते ना. हे काय तुमच्या मणक्यातल्या त्या आजी वगैरे आलते, मणक्याचा त्रास, कंबर, कंबर आणि हे गुडघ्यातले आले होते. अजून आपल्या या इथले शिरूरच्या पलीकडले आले त्यांना बसता उठताच येत नव्हतं, ते बी एक क्लिअर झाले. ते बी क्लिअर झाले. तुम्ही डोळ्यांनी पाहिलं त्यांना बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं असं त्यांनी माझ्या बरोबरीनेच घेत होते. कोकडीचे ते पण काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नसांचा त्रास आहे तो नसांच्या डॉक्टरांकडे म्हणजे फिजिओथेरपिस्टकडेच बरा होतो एवढं तर आता तुम्हाला कळलं. अगदी अगदी. तुम्ही आतापर्यंत हा नसांचा त्रास घेऊन हाडांच्या डॉक्टरांकडे जात होते, ते तुम्हाला मग मेडिसिन द्यायचे, पेन किलर द्यायचे, तात्पुरता फरक वाटायचा. हाड फ्रॅक्चर झालं, हाड सरकलं, हाडाच्या मध्ये खूप काही म्हणजे झीज झाली वगैरे तर तुम्ही हाडांच्या डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे, यात काहीच वाद नाही. बोला ना. आता याच्याबद्दल एक असं आहे की आपल्याला ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस आपण कंपल्सरी दवाखान्यातच जातो. दवाखान्यात गेल्यानंतर कुठलेही डॉक्टर काय सांगतात बा एक्सरा काढा म्हणजे हाडाचाच एक्सरा काढा म्हणणार. नसाचं कोणी डॉक्टरचं हेच म्हणणार नाही ना तुम्ही नसचा फोटो काढून आणा किंवा फोटो काढणे किंवा अन्य काही इंजेक्शन देणे, स्टेरॉइड गोळी वगैरे देणं याच्यावरच चालणार. परंतु तो त्रास आपल्याला हाडाचा नसतो, हाड वगैरेचे नसतं, हा नसातला प्रॉब्लेम असतो आणि तो आपल्या इथं म्हणजे कमी खर्चामध्ये आणि फिजिओथेरपीने म्हणजे काहींचे त्रास रोज 200 रुपयाने, काहींचे 1000 रुपयाने, काहींचे 1200ने, काहींचे 300ने, म्हणजे कमी खर्च जसा त्रास आहे त्याच्यापेक्षा आपण कमी घेतो, रिजनेबल घेतो. तुमच्या कमी घेतलं का बाकीच्यांचे पण व्यवस्थित घेतो? नाही व्यवस्थित घेत होते तुम्ही त्या म्हणण्याने. म्हणजे कसं आहे किंवा थोडंसं आणि नसांचा त्रास आहे तर तो क्लिअर होतो. आपल्याला पहिल्यांदा फक्त दुखतं किंवा काही आपण म्हणतो बा चमकलं. आता तुम्ही शेवटचा उपचार आपल्याकडे किती दिवसांपूर्वी घेतलेला आहे? आत्ता काय 3 दिवसापूर्वी घेतला. 3-4 दिवस. 3-4 दिवसामध्ये परत मशीन नाही, काही नाही, आपल्याकडे आले नाही, परत त्रास वाढला का? परत काही त्रास वाढलेला नाहीये आणि परत कुठलाही त्रास झालेला नाही. त्याकरता मी मुद्दाम 3-4 दिवस थांबून पुन्हा आता आलेलो किंवा 4-5 दिवसात पुन्हा त्रास कमी होतो का? आपण गोळ्या इंजेक्शन बंद केल्यानंतर पुन्हा त्रास चालू व्हायचा दुसऱ्या दिवशी. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही ना की गुडघेदुखी, पॅरालिसिसचा त्रास, तुमच्या मणक्याचा त्रास, कंबर असो, यात मान असो किंवा हाताला मुंग्या, पायाला मुंग्या, काही त्रास असो, या पेशंटनी तर मी विनंती करतो की जरूर पहिले फिजिओथेरपी किंवा इथं चक्कर मारून यावं आणि पाहावं थोडंसं आणि नंतरच जसे दुसरे बी डॉक्टर साहेब काय लगेच मग एक्सरा काढून आणा, असं करा तसं करा, त्या बाकीच्या भानगडी करण्यापेक्षा थोडं नसामधून जर क्लिअर झालं इथं नसांचं असेल तर नसांचं क्लिअरच होतं. आणि जर सांधेवात असेल, हाडांचा असेल तर आपण प्रामाणिकपणे आपण आधीच सांगतो की हे आमच्याकडे होत नाही, यासाठी तुम्हाला हाडांच्या डॉक्टरांकडे किंवा सांधेवात तज्ज्ञांकडे जावं लागतं. तसं प्रत्येक जणांनी जर प्रामाणिकपणे जर सांगितलं हा त्रास नसांचा आहे, हाडांचा नाही आहे, तर मग खूप पैसे वाचतील, खूप जो त्रास होतोय मानसिक पैसे वाचेल, वेळ वाचेल आणि त्रास जास्त होणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? बाकीच्या दवाखान्यात जाणे म्हणजे दिवस थांबणे, पुन्हा तिथून एक्सरेला जाणे, तिकडं नंबर लावणे, त्याच्यानंतर पुन्हा गोळ्या औषधं घेणे, 4-2 दिवस वाट पाहणे, 3-4 दिवस गोळ्या इंजेक्शन बंद झाल्यावर पुन्हा दुखायला सुरुवात होणे, नवीन डॉक्टर म्हणजे तुम्ही हेच प्रोसेस चालू होती 2 महिन्यात तुमची? हे माझे 2 महिन्यात मी तर या एरियावर क्लिअर नाराजच होतो. मी डायरेक्ट पुण्यालाच गेलो
पुण्यावरून मी ज्यावेळेस आलो, परंतु माझं गाव इथं असल्यामुळं हे पण इथे पण चांगली पुण्यासारखी सुविधा पुण्यापेक्षा भेटते. आणि क्लिअर झालो, कमी पैशामध्ये झालो. येस, त्रास क्लिअर झाला. आता सध्या कुठलाही त्रास नाही. चालेल. तर माझी अशी विनंती आहे की सर्वसाधारण नसांचे त्रास किंवा आपण म्हणतो जे काय ते गुडघ्याचे, मणक्याचे, त्रास, कमरेचे त्रास, तर सर्वसाधारण तर सुरूला आपण इथं थोडंसं पाहायला काही हरकत नाही. त्यातून आपल्याला क्लिअर रिझल्ट 1-2 दिवसातच मिळतो. लगेच कळतं बरं होणार की नाही. 2 दिवसात फरक नाहीच पडला तर आपण योग्य त्या डॉक्टरांकडे लगेच पाठवतो, है ना. असंही दुसरीकडे आपण एक्सरे वगैरे काढून दुसरीकडे जातोच म्हणण्यापेक्षा इथं जर झालं तर कमी खर्चात होईल, वेळ वाचेल, दूरचा त्रास वाचेल, मध्ये सर्व गोष्टीमध्ये. आणि हा जो मशीननी जो आजार, हे जे आजार होतो हा बिगर गोळी औषधाचा आणि बिगर इंजेक्शनचा क्लिअर होतो. आणि याचा साईड इफेक्ट पण नाही. साईड इफेक्ट नाही. आणि म्हणजे माझा असा वैयक्तिक मत आहे की बा बिगर इंजेक्शनचा आणि गोळीचा आजार जर हा क्लिअर होतो म्हणजे हा कायमचा निघून जात असेल असं. आता 2-2 वर्ष 1.5 वर्ष झाले आपल्याला कोणालाही परत त्याच जागी तोच त्रास उद्भवलेला नाहीये आणि होणार नाही. येस. फक्त व्यायाम करा जे सांगितले ते डेली करत जा म्हणजे परत त्रास उद्भवणार नाही. हा ना. धन्यवाद सर. मस्त.